दरम्यान मावळ तालुक्यातील पाठणगाव दुर्घटनेच्या एक आठवड्याच्या आधी हे निसर्गरम्य दिसत होतं। त्याची ड्रोन दृश्य देखील समोर आली आहेत। मात्र दुर्घटनेनंतर इथं मोठी दुर्दशा झाली। तर अतिशय टुमदार असं निसर्गरम्य पाटण कशा प्रकारे दिसत होतं। काही दिवसांपूर्वीची ही दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली सतीश साठे यांनी ही दृश्य टिपलेली आहेत। ही दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत। तर काही दिवसांपूर्वी ही दुर्घटना घडण्यापूर्वी कशा प्रकारे हे गाव दिसत होतं आणि दुर्घटना घडल्यानंतर कशा प्रकारे इथली दुर्दशा झाली। दुःख आणि प्रचंड वेदनादायी प्रसंग या परिसरामध्ये घडला। त्यामुळे इथल्या सगळ्या ग्रामस्थांना धक्का तर बसलेलाच आहे आणि यामध्ये जीवितहानी देखील झालेली आहे। एक अख्खच्या अख्खं कुटुंब या दुर्घटनेमध्ये गतप्राण झालेलं आहे। त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडलेले आहेत। अजूनही तिसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे आणि काही चमत्कार घडेल आणि तिसरी व्यक्ती किमान सुखरूप अवस्थेत असेल अशा अजूनही आशा इथल्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी सध्या धरून ठेवलेली आहे आणि त्यामुळे या अविरत पावसामध्ये शोधकार्य सुरू आहे। तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील निसर्गानं आजवर आम्हाला भरभरून आनंद दिला। मात्र काल याच निसर्गाचा प्रकोप बघायला मिळाला। कालची रात्र आमच्यासाठी काळरात्र ठरली। हा निसर्ग आमच्या वाट्याला असं काही देईल असं आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता। पण आज आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अशी प्रतिक्रिया इथल्या स्थानिकांनी दिली आहे। आम्हाला 2-3 वेळेस गावामध्ये तसं सांगण्यात आलं होतं की तुमचं गावाचं पुनर्वसन करण्यात येणार आहे। 2-3 ठिकाणी असं दाखवलं की धोका आहे, कधी खाली येऊ शकतं, पण ते पुनर्वसन आजपर्यंत झालं नाही। तर त्याचाच हा एक फटका आपण समजू शकतो। कधी गाव वसलेलं आहे आणि पुनर्वसनासाठी कधीपासून प्रयत्न सुरू आहे? गाव खूप पुरातन आहे। म्हणजे गावातला जो तलाव आहे तो गावचा तलाव जवळपास पिशवेकालीन आहे। गाव अतिशय पुरातन शिवकाळातील गाव म्हणावं लागेल। परंतु पुनर्वसनाची ही जी नोटीस आहे ह्या 5 ते 6 वर्षामध्ये आलेल्या आहेत। त्यानंतरून त्याच्यासाठी काही प्रयत्न झाला नाही किंवा काही गावाकडनं किंवा प्रशासनाकडनं त्या पद्धतीने माळींच्या दुर्घटनेनंतर तुम्ही खूप गांभीर्याने घेतला असेल या सगळ्या गोष्टीला की फास्ट मध्ये हे प्रक्रिया सगळी राबवावी म्हणून, परंतु काही राबवली गेली नाही। मुळात गावाला या पद्धतीचं संकट पहिल्यांदाच आलंय। त्यामुळं जी माळींची दुर्घटना झाली त्यावेळेस प्रशासनाने काही गावांना नोटिसा दिल्यात, त्यापैकी एक पाटणगाव होतं। परंतु कदाचित गावातल्या ग्रामस्थांनी त्या गोष्टीकडे जास्त गांभीर्याने पाहिलं नाही। परंतु आज जी रात्र ठरली ती काळे रात्रच ठरली आहे। अवघ्या म्हणजे माझ्यापेक्षा एक 7 ते 8 वर्षांनी लहान मुलगा, 25 ते 26 वर्षाचा मुलगा आज त्या घटनेत गेला। त्यांचं संपूर्ण कुटुंब गेलं। आज संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। खरं तर गावातील ग्रामस्थांची आज जी घालमेल चालली होती, म्हणजे सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून मी पाहतोय गावातल्या लहान लेकरापासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक गाव या ठिकाणी झटत होता। परंतु एखादा आपण म्हणतो ना संकट, आसमानी सुलतानी संकट, त्या पद्धतीनं हे संकट कोसळलंय। कारण की गाव आता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे 100%। कारण की हा जो प्रसंग आता तुम्ही पाहताय हे जे कोसळले त्यामध्ये काही भाग अजूनही वरती अडकलेला आहे। तो येण्याचे चान्सेस आहेत भरपूर। मध्ये ते आज ना उद्या तो जो अडकलेला भाग आहे तो पुन्हा खाली येणार आहे। आणि त्याचबरोबर अनेक काही घरं आहेत, ती घरांची हानी सुद्धा झाली आहे। अनेक घरांचं तिकडे 2-3 घरं आहेत ती त्यांच्या भिंती पडल्यात। तिकडे एक पूर्ण घर खाली गेलंय आणि नशीब असं की त्या ठिकाणी एक कुटुंब ते लवकर सावध झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणून पळ काढला आणि ते वाचलंय।